सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाईजी, या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, आदरणीय किसन कथोरेजी, या मतदारसंघातील आमदार आदरणीय राजू पाटीलजी, सन्माननीय संजय केकरजी, व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय शिंगारे साहेब, सन्माननीय MMRDचे आयुक्त आदरणीय संजय मुखर्जीजी, सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू भगिनी. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण 2014 पासून सुरू आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये एक झंझावात म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना या पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून एक नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखला आणि त्याचाच एक परिपाठ म्हणून या राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार आणि सरकारच्या माध्यमातून अधिकारी वर्ग सुद्धा हा प्रत्येक गावागावामध्ये, खेड्यामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी शासनाच्या प्रत्येक योजना या पोहोचवल्या गेल्या पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. खरं तर सर्व अधिकारी वर्गांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो की बरेच वर्ष कुठेतरी या सगळ्या गोष्टी करणं हे क्रमप्राप्त होतं. सरकार आणि सरकारची असणारी भूमिका जी आहे ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि टाइम बाउंड पिरियडमध्ये पोहोचवणं अत्यंत गरजेचं होतं. मला आठवतं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की तत्कालीन त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी असं ठरवलं की देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करावं, बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी भूमिका त्यांनी घेतली. भूमिका अतिशय चांगली होती, परंतु देशामधील असणाऱ्या गरिबापर्यंत हा विषय पोहोचला का, तर तो पोहोचला नाही. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खऱ्या अर्थाने जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाचं बँकांमध्ये अकाउंट असावं या पद्धतीचा निर्णय घेतला. बँकांना सगळ्यांना या संदर्भातले निर्देश दिले आणि संपूर्ण आपण पाहिलं असेल देशभरामध्ये प्रत्येक गरिबाचं अकाउंट, कोणतेही पैसे खिशामध्ये नसताना सुद्धा बँकांमध्ये अकाउंट सुरू झालं. त्याचाच फायदा म्हणून आताच आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जसं सांगितलं, राजीव गांधीजी नेहमी म्हणायचे देशातून दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाईपर्यंत त्यापैकी फक्त 15 पैसे शिल्लक राहतात. याचाच अर्थ की मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस आहेत आणि हे लिकेजेस जर दूर करायचे असतील तर त्यासाठी काय करता येऊ शकतं, पारदर्शकता आणणं अत्यंत गरजेचं होतं आणि ही पारदर्शकता डीबीटी सिस्टीमच्या माध्यमातून आणली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यात आला. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून लाखो लाभार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून योजनांचा लाभ हा डायरेक्ट देण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून झालं. मी खऱ्या अर्थाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांचंही कौतुक करतो की त्यांनी हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणारा, हा सामान्यांचा असणारा, जनसामान्यांना आवश्यक असणारा असा त्यांच्या हिताचा असणारा कार्यक्रम हा करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले
आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व अधिकारी वर्गांनी त्याचं तंतोतंत पालन केलं. मी पुन्हा एकदा आज या सर्व अधिकारी वर्गांचं आणि विशेष करून सरकारचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.